आमदार रोहित पवार आज दिल्लीच्या दौऱ्यावर आहेत। अरविंद केजरीवाल यांची रोहित पवार भेट घेणार आहेत। अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी ही भेट होणार आहे। राहुल गांधी यांची सुद्धा रोहित पवार भेट घेणार असल्याची माहिती आहे। संसदेमध्ये आवाज उठवण्याची ते मागणी करणार आहेत असं सुद्धा आता बोललं जात आहे। रोहित पवार अरविंद केजरीवालांच्या भेटीसाठी ते दिल्लीला जाणार आहेत। त्यानंतर संसदेमध्ये हा मुद्दा उपस्थित करण्यासाठी ते राहुल गांधींची सुद्धा भेट घेणार असल्याचं समजतंय। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेत माझा सहकारी रोहन कदम सध्या आपल्या सोबत आहे। रोहन, रोहित पवार दिल्लीला जात आहेत। सुनेत्रा पवारांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या सुद्धा ते भेटी घेत आहेत। विरोधक बघत नाहीये, सत्ताधारी बघत नाहीये। अजितदादांना न्याय देण्यासाठी रोहित पवार प्रत्येक अधिकाऱ्यांचे हे उंबरठे झिजवतात। काय माहिती आहे? सिद्धेश अगदी बरोबर आहे। खरं तर आपण पाहतोय की मागील काही दिवसांपासून सातत्याने रोहित पवार या सगळ्याचा जो आहे तो आढावा घेत आहेत। सातत्याने सीआयडी ऑफिस असेल किंवा वेगवेगळ्या मार्गे असतील आवाज उठवण्याचा प्रयत्न करतायत। सध्या दिल्लीमध्ये संसदेचं अधिवेशन जे आहे ते चालू आहे आणि या अधिवेशनाच्या काळामध्ये या सगळ्या विरोधकांनी केवळ मग राहुल गांधी असतील, अरविंद केजरीवाल असेल, या सगळ्यांनी संसदेमध्ये या सगळ्या प्रकरणावरती आवाज उठवावा। नेमकं यामध्ये दोषी कोण आहे यावरती प्रकाश जो आहे तो सगळ्यांनी टाकला पाहिजे आणि त्यानंतरच खरंच अजित पवार यांना न्याय मिळेल अशा प्रकारची भूमिका रोहित पवारांनी घेतलेली पाहायला मिळते आणि त्यामुळेच रोहित पवार आज दिल्लीमध्ये पोहोचलेले आहेत। दुपारी 1 वाजता अरविंद केजरीवालांचं जे निवासस्थान आहे त्या निवासस्थानी अरविंद केजरीवालांची भेट रोहित पवार घेणार आहेत आणि त्यानंतर राहुल गांधी काँग्रेसचे जे नेते आहेत, विरोधी पक्ष नेते आहेत, त्या राहुल गांधींची देखील भेट घेणार आहेत आणि संसदेमध्ये या सगळ्या प्रकरणी आवाज जो आहे तो उठवला जावा अशा प्रकारची विनंती जी आहे ती रोहित पवार यांच्याकडून केली जाणार आहे। कारण का राज्याच्या दृष्टीने आपण पाहायला गेलं तर त्यांनी सातत्याने प्रयत्न करतायत, परंतु इतका मोठा नेत्याचा अशा प्रकारे अकाली जाणं, अशा पद्धतीने घातपात जर का त्यांच्या दृष्टीने झाला असेल तर त्यांना न्याय मिळणं अशा प्रकारची भूमिका रोहित पवार यांनी घेतलेली आहे। त्यामुळे आता केंद्रीय पातळीवरती रोहित पवार जे आहेत त्या हालचाली करतायत। कारण का डीजीसी असेल किंवा इतर यंत्रणा असतील यांच्याकडून तपास जो आहे तो सुरूच आहे, परंतु या तपासावरती देखील आक्षेप रोहित पवार यांनी घेतलेले पाहायला मिळत होते। कारण का ज्या काही 2-3 पत्रकार परिषदा काही दिवसांपूर्वी रोहित पवार यांनी घेतलेल्या होत्या त्या सगळ्याच्या माध्यमातून अनेक पुरावे जे आहेत ते त्यांनी मांडलेले होते, अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केलेले होते आणि त्याच्या दृष्टीने केंद्रीय पातळीवरती हा विषय जो आहे तो गांभीर्याने घेतला गेला पाहिजे आणि संसदेमध्ये याच्यावरती आवाज जे आहेत ते उठवले गेले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका सध्या रोहित पवारांची पाहायला मिळते। त्यामुळे आता आगामी काळामध्ये रोहित पवार या सगळ्यांची भेट घेतल्यानंतर नेमकं हे प्रकरण कोणत्या प्रकरणामध्ये नक्कीच रोहन, हे प्रकरण आता कोणत्या मार्गाला जातं आणि नेमकं या प्रकरणातून काय काय धागेदोरे समोर येतात हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।